सी माझं म्हणणं आहे, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ना माणसाला गायडन्स लागतो, सपोर्ट लागतो. आणि तो जर दरवेळेला आर्थिक सपोर्ट मिळणं कठीण असतं, कारण प्रत्येकजण धावपळीत आहे, प्रत्येकाला पैशाची तेवढीच गरज आहे. पण त्या धकाधकीमध्ये जेव्हा आपल्याला असं काहीतरी ठिकाण मिळतं जिथे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, आपल्या आयुष्यातला कुठे आपण जरा चुकतो आहोत या गोष्टींबद्दल तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळतं, तेव्हा माणूस खूप रिलॅक्स होतो. म्हणजे पुढच्या आव्हानांना तो अजून सकारात्मकरित्या किंवा पॉझिटिव्हिटीमध्ये सामोरा जाऊ शकतो. सो या दृष्टीने बघायला गेलं तर मला असं वाटतं, जसं आपण देवाला श्रद्धेने हात जोडतो किंवा कुठली तरी एक शक्ती आहे असं मानतो, म्हणजे आस्तिक नास्तिक हा मुद्दा नंतरचा, पण एका शक्ती आपण मानतो की ही याच्या पायी आपण ह्या गोष्टी करतो आहोत, मग ती कुठल्याही स्वरूपात असेल तशी ही एक शक्ती आहे. त्यामुळे इकडे अजून आपण सजगपणे बघणं गरजेचं आहे, कारण ह्याचा झाला तर फायदाच आहे, तोटा काहीच नाही. मी तिला ओळखते ती तिच्या लग्नाच्या आधीपासून, म्हणजे विनीता जेव्हा ती होती, विनीता हे तिचं नाव होतं, तेव्हापासून ओळखते. सो खूप पॉझिटिव्ह आहे, खूप हुशार मुलगी आहे आणि मुळात हेतू खूप चांगला आहे, कारण तिने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे सगळं ज्ञान मिळवलेलं आहे. आणि ती हे सगळं ज्ञान, म्हणजे ती कसं होतं ना, माणसाची धावपळ होते की एका ठिकाणी जाऊन ही डिग्री घ्या, मग तिकडे दुसरं जाऊन तो वेळ, तो पैसा, ती एनर्जी, हे सगळं लक्षात आलं असेल ना तिच्याही की आपण एवढ्या ठिकाणी जाऊन गेलं, तर हे अंडर वन रूफ, एका छताखाली हे सगळं उपलब्ध करून दिल्यानंतर येणाऱ्या अडचणी कमी होतील. कारण आत्ताचं म्हटलं तर तसंच की खूप धकाधकीचं आयुष्य आहे, स्त्रीला किंवा पुरुषांना कोणालाही तितका वेळ देता येत नाही, हा कोर्स करू मग तो कोर्स करू. सो एका छताखाली असल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही अडचणी आल्या किंवा आपल्याला काही त्याच्यामध्ये प्रश्न पडले तर उत्तर एकाच ठिकाणी मिळतात, पळापळ करत नाही. काही वर्षांनी त्याच्यामध्ये अजून आपल्याला अपग्रेड करायचं म्हटलं तरी आपल्याला ठिकाण माहिती असतं. आता ते तिथून हलवलंय, हां ह्या गोष्टी आता इथे नाहीत, हां मग म्हणजे कुठे जायचं, ही गडबड उडणार नाही. हे जे तिने एक चालू केलेलं आहे मला फार आवडलेलं आहे. तिला मी काय विश करणार, खरं तर तिच्याकडनं येणारी इतकी पॉझिटिव्हिटी आहे की सुपर, ऑल द बेस्ट आणि गो अहेड, हम सब तो है ही तुम्हारे पीछे पीछे.